त्या सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार नाही. खंडपीठाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर. राज्यभरातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णयाला खंडपीठानं स्थगिती दिली आहे. ग्रामविकास विभागानं या संदर्भात अधिसूचना जारी केली होती. त्या विरोधात खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकावर सुनावणी करताना न्यायमूर्ती व्ही भा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती रोखण्याचे आदेश दिले आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यात आधीच नियुक्त झालेल्या सरपंचांना कोणतेही आर्थिक अधिकार वापरता येणार नाहीत असे स्पष्ट आदेशही खंडपीठानं दिले. दरम्यान खंडपीठानं निवडणूक आयोग तसंच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी दिली. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचांना प्रशासक नियुक्त करण्याबाबत ग्रामविकास विभागानं 20 फेब्रुवारी 2026 रोजी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचाची प्रशासक म्हणून तसंच फ्री उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.